नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार अशा एका विषयावर जो प्रत्येक विद्यार्थ्याला कधी ना कधी लागतो. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी कॉलेज कव्हरिंग लेटर मिळत नसेल तर काय करायचं? बऱ्याच विद्यार्थ्यांचे अर्ज अडकतात फक्त एका कव्हरिंग लेटरमुळे. म्हणून आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कव्हरिंग लेटर म्हणजे काय, ते न मिळाल्यास ऑप्शन काय आहेत आणि अर्जाचा नमुना कसा लिहायचा ते सर्व सविस्तर आपल्याला बघायचं आहे. सर्वात आधी समजून घ्या, कव्हरिंग लेटर म्हणजे कॉलेजकडून दिलं जाणारं शिफारस पत्र आहे. ज्यात कॉलेज सांगतं की हा विद्यार्थी आमच्या कॉलेजचा आहे आणि त्यांनी इथे शिक्षण घेतले आहे. हे पत्र वैधता अर्जासोबत जोडल्यास तुमची ओळख आणि शैक्षणिक पार्श्वभूमी सिद्ध होते. कॉलेजकडून मिळत नसेल तर काय करावे? पण जर कॉलेज कव्हरिंग लेटर देत नसेल किंवा तुम्ही आधीच डिग्री कंप्लीट केली असेल, पासआउट झाला असाल, तर खालील 3 उपाय तुम्ही करू शकतात. तर पहिला उपाय असेल स्वतःचा अर्ज तयार करा आपली विनंती स्वरूपात. दुसरा आहे शैक्षणिक कागदपत्र जोडून वैधता अर्ज करा. तिसरा आहे TRTI किंवा जिल्हा पडताळणी समितीकडे कव्हरिंग लेटर नॉट अवेलेबल डिक्लेरेशन तुम्हाला त्या ठिकाणी घेता येणार आहे. तर हे त्या ठिकाणी पत्र असते, डिक्लेरेशन असते. लागणारी कागदपत्रे कोणकोणती? कव्हरिंग लेटर नसेल तरीही कागदपत्रे जोडा. फायनल इयर मार्कशीट, दुसरं डिग्री सर्टिफिकेट, तिसरं कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, चौथं बोनाफाईड सर्टिफिकेट आणि स्वतः अर्ज खालील तुम्हाला या पद्धतीने लिहायचं आहे. ही कागदपत्रे पुरेसे असतात वैधता समितीकडे अर्ज स्वीकारण्यासाठी. जर स्वीकारत नसेल तर तुम्हाला अर्ज या पद्धतीने लिहायचं आहे. तर अर्जाचा नमुनासुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. याच पद्धतीने तुम्ही अर्ज लिहायचं आहे. प्रति अध्यक्ष महोदय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, आपल्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. विषय कॉलेजकडून कव्हरिंग लेटर मिळालेले नसल्याबाबत विनंती, या ठिकाणी विषय लिहायचं आहे. महोदय, मी खाली सही करणारी तुमचे पूर्ण नाव या ठिकाणी द्यायचं आहे. राहणार पत्ता द्यायचं आहे. यांनी कळवले आहे की मी कॉलेजचे नाव या ठिकाणी द्यायचं आहे. येथून शाखा कोर्सचे नाव, शिक्षण घेतले असून माझे शिक्षण सन वर्षमध्ये पूर्ण झाले आहे. सदर कॉलेजकडून जात वैधता प्रमाणपत्राकरिता आवश्यक असलेले कव्हरिंग लेटर देण्यात आलेला नाही. म्हणून माझ्या अर्जासोबत खालील शैक्षणिक पुरावे जोडले आहेत. पहिला आहे फायनल इयर मार्कशीट, दुसरं डिग्री सर्टिफिकेट, तिसरं कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, चौथा बोनाफाईड सर्टिफिकेट असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेटसुद्धा जोडायचे. कृपया या कागदपत्राच्या आधारे माझा अर्ज विचारात घ्यावा, ही नम्र विनंती. आपला विश्वासू सही आणि नाव तुमचं द्यायचं, मोबाईल नंबर, दिनांक, ठिकाण हे सर्व तुम्हाला या अर्जामध्ये नमूद करायचं आहे. तर मित्रांनो, कव्हरिंग लेटर नसलं तरी अर्ज थांबवू नका. योग्य पुरावे जोडा, स्वतःचा अर्ज लिहा आणि TRTI कडून मदत घ्या. तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नक्की मिळू शकेल. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुढच्या व्हिडिओ आणखी अशा सरकारी प्रमाणपत्राबद्दल पूर्ण माहिती घेऊन येणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.